नमस्कार आहे. मी इन्स्पेक्टर वजलवार. हो, आधीचा काही पत्ता लागला का? मला त्यांच्याबद्दलच जरा बोलायचं होतं. आत येऊ का? बसा, मी पाणी आणते. बोला. कसं आहे आई, प्रत्येक माणसाच्या वागण्याचं काही कारण असतं आणि कधी कधी असलं वागणं एखाद्या गोष्टीची प्रतिक्रिया पण असू शकते. म्हणून मला विचारायचं आहे, आदिनाथ शास्त्रींचं या घरात कोणाशी भांडण, वादविवाद, की त्यांनी ते मनावर घेतलं आणि... इन्स्पेक्टर, हो, भांडणं काय प्रत्येक घरात होतातच, पण या घरात जरी कधी भांडणं झाली तरी ती शेवटी खेळीमेळीतच संपायची. आधी खूप समजूतदार मुलगा आहे हो. त्यांनी कधी कुठला वाद टोकाला नेलेला नाहीये. तुम्ही विचारताय तसं काही या घरात घडलेलं नाही. बर, मला शुभ्रा शास्त्रींना काही प्रश्न विचारायचे. मी त्यांना भेटू शकतो का? ठीक आहे, मी बोलवते तिला. नमस्कार. नमस्कार शुभ्राताई. मी सकाळी फोन केला होता तेव्हा समजलं तुमची तब्येत बरी नाही म्हणून म्हणलं स्वतःच जाऊन यावं. आता कशी आहे तुमची तब्येत? आता बरी आहे. मग काही प्रश्न विचारू? विचारा. कसं आहे, म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण असल्या केसमध्ये घरचं वातावरण, बाहेरचं वातावरण खूप महत्त्वाचं असतं. मला सांगा, आदिनाथ शास्त्रींची कोणाशी दुश्मनी, भांडण, वादविवाद? कोणाशीच नाही. म्हणजे क्लायंटच्या मीटिंग नंतर त्यांची चिडचिड झालेली पाहिली आहे मी, पण भांडण असं कोणाशीच नाही. तुमच्या दोघात काही... नाही, म्हणजे थोडेफार मतभेद होते, पण इतर नवरा बायकोत असतात तेवढेच. काही आठवतंय? नाही, आमच्यात तसे वादविवाद नव्हते. पण तुम्ही... मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. मला तुमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करायचा काही हक्क नाही आणि ते मी करणार बी नाहीये. मला फक्त काही प्रश्न विचारायचे होते, कारण जी व्यक्ती बेपत्ता झाली आहे ती काय डोक्यात घेऊन बाहेर पडली आहे, म्हणजे ती कुठं कुठं जाईल याचे काही अंदाज बांधता येतात. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. आम्ही लवकरच त्यांना शोधून काढू. धन्यवाद.
सोपान, सुलेखा. इंदे, अगं इंदे, कुठं आहेस तू? वा वा, जगात इंदे, तू जगात काम केलं बरं का. अगदी तुला डोसक्यावर घेऊन नाचवतं वाटतंय. वा 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 वा. तब्येत बरी आहे ना तुझी? हा, मी काय केलंय? तू भातेवाला आधी राताला संपवला. फोनला का हात लावला तुम्ही? तुला काय करायचंय? तुम्हाला सांगितलं ना फोनला हात लावायचा नाही म्हणून. अरे माझ्या सगळं बोलायला हसायला कोण नाही. मी फोन बरोबर असतो. हे फोन बाबा हस रे. हा 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 बस झालं. तेव्हा तेव्हा फोन ठेवा नाही आता. ठेवणार. ओ फोन ठेवा. ओ नाही ठेवणार. का नाही ठेवणार? मी हसणार आहे याच्याबरोबर. हसणार आहे. हसा हसून घ्या. घ्या हसून आणि मग ठेवा. मला काय हसायला बंदी आहे का? हो आहे, बंदी आहे. अरे बाहेर जायला बंदी केलीस, हसायला बंदी केलीस आणि काय काय बंद करणार आहेस? सगळं बंद करणार. सगळं बंद कर. मी तेवढं सगळं उघडून ठेवतो. बरं ठेवा आता फोन. नाही ठेवणार. फोन ठेवा. नाही ठेवणार. अहो, कोणाचा आला तर घ्यायला नको का फोन? मी जिथं आहे ना घ्यायला तुझा घ्या. मरा. माझ्या नादाला लागू नको सांगतो इष्ण्या. ते बेकारात तुलाचं आलं कोणाला ठाऊक. आणि इंदे, हे इंदे ठेवला का? ते कोटना मोडदा आला बधीच. कुठं गेलं ते पान? त्रिशूळाचं पान कुठं ठेवलं होतं? इथेच कुठंतरी होतं. काय बडबडताय आता तुम्ही? काय नाही. काहीतरी बोलत होता. होय, ते माझं त्रिशूळाचं पान होतं ना. हा ते त्रिशूळ असलेलं शंकराचं. हा ते इथं ठेवलं होतं. कुठं गावं ना. ह्याच्यात होतं. होय. अरे ते पान तुझ्याकडे द्यायचं. तू आणि मी दोघांनी मिळून खजिना शोधायचा. म्हणजे तुझ्याकडे शास्त्राकडे राबायला नको आणि मला बी इथं कितपत पडायला नको. पण ते गावं ना कुठे ठेवलंय ते. मी बघू. नजर बी माझी कमी आले. बघ बाबा बघ. बघ गावते का? बघतो. तुला ठाऊक आहे ना ते? याच्यातच आहे ना नक्की? हो यातच ठेवलं. नीट बघा. अरे ओय म्हाताऱ्या. अरे साला परत मला गंडवलं त्याने. काय करू? हा कुठल्या मातीचा झालाय हा म्हातारा. अरे दरवाजा उघड. अरे काय करू? अरे दरवाजा उघडा. अरे दार नको पडू. डुस्क पडू डुस्क. कोळ आता तुला बाहेर काढतच नाही. बंद करून ठेवलाय. फोन घेतला तिथं मुदीचा आला. रागावली असेल. मग मी फोन ठेवून दिला. इष्ण्या आला ना तडबडायला. तिचा परत येईल. आता इंदेचा फोन आले बगर तुला बाहेरच काढत नाही. मर.
इन्स्पेक्टर वझलवार येऊन गेले. कशाला? हेच आधीबद्दल माहिती विचारायला, चौकशी करायला. चौकशी करण्याशिवाय त्यांना येतंय काय दुसरं म्हणा. एनिवे, ही सगळी केस त्यांच्याकडे म्हटली होती, त्यांना त्यांच्या फॉर्मॅलिटीज करून पूर्ण. हे भलते असेल ते प्रश्न नाही विचारले. नाही म्हणजे तसं काही नाही, पण त्यांनी जे काही विचारलं त्याच्यामुळे मला फार बेचैन वाटतंय. असं काय विचारलं त्यांनी? म्हणजे विचारत होते की तुमच्या घरात काही भांडणं वगैरे झाली होती का. मी सांगितलं त्यांना की तुम्ही समजता तसं काही नाहीये म्हणून, पण ते गेल्यापासून काय काय विचार येत आहेत माझ्या मनात. एकदा वाटतं की आपलं काही चुकलंय का आधीला समजून घेण्यात. म्हणजे मध्यंतरी जे काही घरात घडलं ते त्यांनी फार मनाला लावून घेतलं असेल का. आपल्यावर चिडून तो निघून. काय बोलतेस तू हे वसुधा? मुळात असं आपण गृहीत का धरतोय की तो घर सोडून निघून गेलाय, त्याला कोणीतरी किडनॅप केलं, हेच मला कळत नाही. आणि भांडणाविषयी जर म्हणत असशील तर लक्षात घे वसुधा, तो आदी आहे, तो समजूतदार आहे, हळवा आहे. तो माझी त्याचं कधीही भांडण झालं, कधी काही वादावादी झाली तर त्याचा मुद्दा पटेपर्यंत तो माझ्याशी भांडेल, नाही म्हणत नाही मी. पण एकदा मला त्याचा मुद्दा पटला की तो येऊन सॉरी सुद्धा म्हणायचा. एवढ्या तेवढ्या कारणावरून तो घर सोडून जाईल असं मला नाही वाटत. हो ना. कोणाच्या तरी काहीतरी सांगण्यावरून आपण असं विचार करणं हे काही बरोबर नाही. इंदे सोपान. होय, अगं मगाशी फोन ठेवला, तू इष्टे आला होता ना चढ मारायला म्हणून ठेवला. काय म्हणालास मगाशी तू? आदिनाथचं काय? तू काय शिकावरी बावरी झालीस? आदिनाथचं काय झालं? काय म्हणालास तू? अगं आदिनाथ गेला, तू संपवलास त्याला. एक शास्त्री गेला. मी तू काय बोलतोयस? मी काय केलंय? मग बरं आहे की तुझ्या आई येणार नाही ना, आधी ते गेला, आपल्या मनासारखं झालं. तो स्वतः पाहिलंस? अगं मी कसं बघणार? ते मुंबईला, मी इथं. मग जर स्वतः पाहिलं नाहीस तर बोंबलतोयस कशाला? अरे बोललो म्हणजे मला इष्टेनं सांगितलं. शुभ्राचा फोन आला होता तिला. आधी 3 दिवस घरात आलेला नाही. आधी 3-4 दिवस घरी आला नाहीये. हिंदे, ए हिंदे, त्याच्या माडी खूळ लागले काय? अर्धवट बोलती. ए हिंदे, पुन्हा फोन केलास तर बघा मी घेणार नाही.
आज 3 दिवस झाले बाबा, आधीचा अजून पत्ता नाही. घरातल्या सगळ्याला मी धीर देत असतो, पण कधी कधी माझ्याही मनामध्ये घाबरू नकोस, चिंताही करू नकोस. पण बाबा, आश्चर्य वाटत असेल ना तुला माझ्या बोलण्याचं, पण मी तुला खोटा दिलासा देत नाहीये. ठीक आहे बाबा, पण तो अजून सापडला नाहीच आहे ना. आज नाही लागला तर उद्या लागेल, उद्या नाही लागला तर परवा कदाचित आदिनाथ आपल्या घराच्या उंबरठ्यावर असेल. काही कळलं का तुला त्याच्याबद्दल? एवढंच कळलं की तुझी गाडी सापडली आणि ती सुद्धा कोकणात. म्हणजे प्रगती आहे. वेग कमी असेल पण प्रगती आहे. अहो, प्रगती आहे ठीक आहे, पण मनामध्ये 100 प्रश्न उभे करते ना ही प्रगती. मला सांगा, मुळात आधी कोकणात गेला कशाला? आपण एक गृहीत धरलं की त्याची मीटिंग आहे, ओके, हरकत नाही. पण मग त्या मीटिंग बद्दल कोणालाच माहित नाही. आपल्याला त्याच्या कामातलं काही कळत नाही, मान्य आहे. पण स्वप्नील, त्याला माहिती असायला हवं, तो त्याला बिझनेस पार्टनर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा, या 3 दिवसात त्यांनी घरी एकदा सुद्धा फोन करायचा प्रयत्न केला नाही. आता याचा अर्थ काय घ्यायचा मला सांगा. तुला काय घ्यावासा वाटतोय? गूढ आहे सगळं, कोड आहे, दुसरं काय. आता मुद्द्यावर आलास. म्हणजे सांगतो. मधू, फार सुरुवातीपासून मला आदिनाथ आणि महादेव दादा यांच्यात साम्य आढळायचं. आणि आता तर माझी खात्री पटली आहे. महादेव दादांचा काय संबंध इकडे आहे? घनिष्ठ संबंध आहे. महादेव दादाला अशीच दिवसेंदिवस घर सोडून जायची सवय होती. ती त्याच्या दृष्टीने योग्य होती. आदिनाथ आता असाच घर सोडून गेलाय, काही प्रश्न मागे ठेवून. कोडी घालणे आणि ती उलगडणे हा जसा महादेव दादाचा छंद होता, आता ती आदिनाथाची गरज बनली आहे. लिहून घे माझ्याकडून. आदिनाथ अनेक प्रश्न मागे ठेवून जसा गेला आहे, तसाच तो ते प्रश्न सोडवत, सगळी कोडी उलगडत परत येईल.